नमस्कार बालमित्रांनो, आज आपण लिहिणार आहोत निबंध मोबाईल शाप की वरदान. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या युगात मोबाईल आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आपण उठल्यावर सर्वात आधी मोबाईल हातात घेतो. तो आपल्या दैनंदिन जीवनाची आवश्यक वस्तू बनला आहे. मोबाईलमुळे जग खूप जवळ आले आहे. त्याच्या मदतीने आपण कुणाशीही क्षणात बोलू शकतो. व्हिडिओ कॉल, मेसेज, इंटरनेट यामुळे संवाद सोपा झाला आहे. शिक्षणासाठी मोबाईल खूप उपयोगी आहे. ऑनलाईन क्लासेस, शैक्षणिक व्हिडिओ, ई-पुस्तके यामुळे विद्यार्थी शिकत आहेत. मोबाईलमुळे ज्ञानाची दुनिया आपल्या समोर खुली झाली आहे. मोबाईलद्वारे बँकिंग, खरेदी, तिकीट बुकिंग सर्व कामे सोपी झाली आहेत. आपण घर बसल्या अनेक कामे मोबाईलवर करू शकतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि जीवन सोपे होते. मोबाईलमुळे मनोरंजनही होते. गाणी, चित्रपट, खेळ, बातम्या हे सर्व मोबाईलवर उपलब्ध आहे. म्हणून मोबाईल आपल्यासाठी वरदान वाटतो. पण मोबाईलचे तोटेही खूप आहेत. लहान मुले तासनतास गेम्स खेळतात. विद्यार्थी अभ्यासाऐवजी सोशल मीडियावर वेळ घालवतात. मोबाईलचा अतिवापर डोळ्यांवर वाईट परिणाम करतो. झोप न लागणे, चिडचिड, डोळ्यांची कमजोरी वाढते. मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे. सोशल मीडियामुळे खोटी माहिती पसरते. त्यातून गैरसमज, भांडणे आणि हिंसाचार वाढतो. मोबाईलचा वापर चुकीच्या कामासाठी होतो. मोबाईल व्यसनासारखा बनत चालला आहे. त्याशिवाय एक मिनिटही राहता येत नाही. म्हणून मोबाईल शापासारखा वाटतो. मोबाईल शाप आहे की वरदान हे आपल्या वापरावर अवलंबून आहे. समजूतदारपणे वापरला तर तो वरदान आहे. अतिरेक केला तर तो शाप ठरतो. आपण मोबाईलचा वापर योग्य मर्यादेत केला पाहिजे. त्याचा वापर अभ्यास, काम आणि आवश्यक गोष्टींसाठी करावा. मनोरंजनासाठी थोडाच वेळ द्यावा. मोबाईल आपल्यासाठी सोयीचा आहे, पण जीवनाचा राजा नाही. तो माणसासाठी आहे, माणूस मोबाईलसाठी नाही. आपण मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवले पाहिजे. शेवटी असे म्हणता येईल की मोबाईल हा आधुनिक काळाचा महत्त्वाचा शोध आहे. त्याच्यामुळे आपले जीवन सोपे झाले आहे, पण त्याचा अतिवापर धोकादायक आहे. म्हणून मोबाईल शाप की वरदान हे आपल्या हातात आहे. बालमित्रांनो, निबंध कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. याशिवाय तुम्हाला अजून कोणते निबंध, माहिती किंवा भाषणं हवी असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.